नमस्कार. आज मी मस्त असे कुरकुरीत नायलॉन साबुदाणे बनवणार आहेत. म्हणजे जसे बाजारात मिळतात त्या पद्धतीचे घरच्या घरी कसे तयार करायचे ती सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि असे नायलॉन साबुदाणे जर तुम्ही एकदाच बनवून ठेवले ना तर वर्षभरासाठी आरामात टिकतात. आणि जेव्हा केव्हा तुमचा उपवास असेल ना तर तेव्हा तुम्ही झटपट असा ह्या नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवू शकतात. खूप छान. हे बघा, अशा पद्धतीचं अगदी कुरकुरीत आपला हा नायलॉन साबुदाणा बनवून तयार होतं. तर पटकन सुरू करूयात आपण ही आजची रेसिपीला. तर त्याकरिता आहे ना मी इथं साबुदाणे आधीच भिजवून घेतलेले आहेत. तर मी 1 कप साबुदाणे इथे घेतलेले आहेत आणि छान असे मस्त रात्रभर आहे ना भिजत ठेवलेले आहेत. तर साबुदाणे भिजत असताना आहे ना, तर नेहमीप्रमाणे आपण साबुदाण्याची खिचडी बनवत असताना तर तेव्हा आपण हे साबुदाणे भिजवतो त्याच्यापेक्षा आहे ना थोडंसं जास्त पाण्याचा वापर करायचा आहे आणि मग आपल्याला हे साबुदाणे रात्रभरासाठी भिजत ठेवायचे. तर अशा पद्धतीने आपले छान असे मस्त हे साबुदाणे फुलून झालेले आहेत आणि अगदी मऊसूत आपले हे साबुदाणे मस्त असे फुलून झालेले आहेत. तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे अर्धे साबुदाणे मी इथं टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये ना मी हे साबुदाणे बारीक करताना आहे ना पाण्याचा वापर करणार आहे, त्याच्यामुळे अर्धेच इथं मी टाकून घेतलेले आहेत. तर मी इथं ज्या कपाने साबुदाणे घेतले ना त्याच कपाने मी इथं पाणीसुद्धा मोजून घेणार आहे. त्याकरिता आहे ना आपल्याला एक वाटी किंवा भांडं घ्यायचं, त्याचंच प्रमाण इथं घ्यायचं आहे. तर अर्धा कप मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मस्त असं बारीक आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. शक्य होईल तेवढी आपल्याला इथं बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. आणि हे साबुदाणे बारीक करत असताना आपल्याला थोडाफार पाण्याचा जास्त कमी वापरसुद्धा लागू शकेल, तर नक्कीच वापरून घ्यायचं पाणी जास्त लागलं तर. तर अशा पद्धतीने पाहू शकतात दोघी पण बॅचमध्ये मी हे साबुदाणे छान असे मस्त बारीक अशी शक्य होईल तेवढी मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर कढई घेताना इथं मोठी आणि जाड पुळाची कढई मी वापरते. तर त्याच्याने काय होईल की जेव्हा आपण ही पेस्ट जेव्हा शिजवू ना गॅसवर तर तेव्हा ती खाली ना चिकटणार नाही. अगदी मस्त छान अशी आपली ही पेस्ट व्यवस्थित अशी शिजून होते. तर याच्यात आहे ना मी आता पाणी टाकून घेणार आहे. तर ज्या कपाने मी इथं साबुदाणे मोजून घेतले होते ना त्याच कपाने मी इथं पाणी टाकून घेणार आहे. तर 1 कप साबुदाण्यासाठी मी इथं 3 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि इथं आपण आहे ना साबुदाणे जेव्हा बारीक करून घेतले ना तर तेव्हासुद्धा 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता 3 कप, तर म्हणजे टोटल आपल्याला 4 कप इथं पाणी लागणार आहे. आणि छान असं मस्त ही पेस्ट आणि हे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने छान असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही गुठळ्या राहणार नाही. म्हणजे व्यवस्थित आपली ही पेस्ट आहे ना शिजायलासुद्धा पटकन अशी शिजली जाते. आणि गॅस आपल्याला छान असं मोठं करायचं आहे आणि मोठ्या गॅसवर एक उकळी आणायची आहे आणि छान असं आपल्याला आहे ना मस्त हे शिजवून घ्यायचं. अगदी पांढरं शुभ्र जे दिसतंय ना दुधासारखं, ते जसं जसं आपलं हे मस्त हे साबुदाणे शिजले जातील ना तसं मस्त असं काचेसारखं हे मिश्रण आपलं हे तयार होईल. आणि इथं पाहू शकतात पहिलेपेक्षा आहे ना आपलं हे मिश्रण आहे ना घट्ट झालेलं आहे. तर मला 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. त्याच्यामुळे ना छान असं मस्त हे घट्ट होतं आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे खाली आपले हे मिश्रण चिटकणार नाही. नाहीतर मग तसंच सोडून दिलं तर मोठा गॅस असला की लगेच खाली जाऊन तळाशी चिटकून बसतं. त्याच्यामुळं आपल्याला सतत हे मिक्स करत राहायचं आहे. तर अर्धवट असं शिजत आलं की ना याच्यामध्ये ना आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मिठाचा अंदाज आहे ना आपल्याला आधी टाकायचा नाही, कारण पाणी आपण भरपूर वापरलेलं आहे. तर त्याच्याने काय होईल की अंदाज येणार नाही आणि अर्धवट अशा शिजत आलं की त्याचं पाणी पण कमी होतं आणि हे साबुदाणे पण व्यवस्थित असे शिजले जातात. तेव्हाच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. छान असं पाहू शकतात पहिलेपेक्षा आहे ना मस्त असं शिजून झालेलं आहे. आणि हे साबुदाणे ना जसजसे शिजत येतील ना तसं छान असं मस्त हे मिश्रण आहे ना आपल्या साबुदाण्यांचं ते अगदी काचेसारखं दिसायला लागतात. म्हणजे आपले जे आपण नायलॉन साबुदाणे बनवतो ना ते अगदी मस्त काचेसारखे येतात आणि खूप छान मस्त जे फुलून अगदी पांढरे शुभ्र बनवून आपले तयार होतात. आणि हे साबुदाण्याचे मिश्रण शिजायला आपल्याला जवळपास इथे ना 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि छान असे आपले हे साबुदाणे ना मस्त असे शिजवून झालेले आहेत आणि आपले हे मिश्रण आहे ना अगदीच नायलॉन साबुदाण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीचं आपलं मिश्रण पाहिजे आहे. याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ नको. तर थोडंसं मी ना इथं थंड करून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं, जास्त आपल्याला थंड करायचं नाही आहे. आता लगेचच आहे ना इथं आपण हे साबुदाणे बनवायला घेऊयात. तर त्याकरिता इथं मी ना एक पॉलिथिनची पिशवी घेतलेली आहे अशा पद्धतीने.
तर तुम्ही इथे ना मिठाच्या पिशवीचा सुद्धा वापर करू शकता. त्याच्याने सुद्धा आहे ना छान असे मस्त आपले हे नायलॉन साबुदाणे बनून तयार होतात. तर ह्या पिशवीला आहे ना आपण हे ग्लासमध्ये अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित आपलं हे मिश्रण आहे ना भरलं जातं. तर त्याच्यामध्ये थोडं-थोडं आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं चमच्याने अगदी. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं ना गरमच आहे. आणि हे नायलॉन साबुदाणे ना आपल्याला थोडंसं गरम-गरम असतानाच टाकून घ्यायचं, कारण थंड झालं आहे ना ते अजून जास्त घट्ट व्हायला लागतं. त्याच्यामुळे ना थोडंसं गरम म्हणजे कोमट असतं तेव्हाच पटपट आपल्याला अशा पद्धतीने हे बघा हे साबुदाणे बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी प्लास्टिक मोठा असा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने एक-एक मस्त असं टाकून घ्यायचं. जास्त छोटे किंवा जास्त मोठेसुद्धा नाही, अगदी मध्यम असे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी पटपट असे आपले हे ना नायलॉन साबुदाणे ना अगदी झटपट असे बनवले जातात आणि पाहू शकतात एकसारखे मस्त आपले हे साबुदाणे बनले जातात. म्हणून मिश्रण आपलं थोडंसं कोमट असतानाच हे पटपट असे टाकून घ्यायचे आहेत. तर इथं मी प्लास्टिकचा कागदावर टाकून घेतलेले आहेत, कारण की ना हे साबुदाणे ना कापडावर जर टाकले ना तर ते चिटकून जातात आणि अशा पद्धतीने जर कागदावर टाकले ना तर ते आपोआप निघले जातात. म्हणजे अजिबातसुद्धा काढायची गरज लागत नाही. तर हे बघा मी इथं सर्व साबुदाणे ना अशा पद्धतीने मी मस्त असे टाकून घेतलेले, एकसारखे आपले टाकून झालेले आहेत. थोडंसं कोमटत असताना मस्त आपल्याला हे टाकून घ्यायचं. तर हे अशा पद्धतीने टाकून झाले की एक दिवस मी उन्हामध्ये यांना छान असं मस्त सुकवून घेणार आहे. तर तुम्ही ह्यांना आहे ना फॅनखालीसुद्धा सुकवू शकतात. ते सुद्धा आपले 2 दिवसामध्ये छान असे मस्त सुकवून होतात. तर हे बघा अशा पद्धतीने आपले एक दिवस उन्हामध्ये सुकवून अशा प्रकारे इथं छान असे मस्त तयार झालेले आहेत. तर पाहू शकतात छान असे मस्त पांढरे शुभ्र म्हणजे अगदी काचेसारखे आपले हे नायलॉन साबुदाणे इथे ना बनवून तयार झालेले आहेत. आता आपण इथे ना मस्त हे तळून घेणार. तर हे साबुदाणे तळण्याकरिता इथं मी ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं मस्त आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे साबुदाणे थोडेसे टाकून घे. बघा अशा पद्धतीने छान मस्त अगदी एक-एक साबुदाणा आपला छान मस्त असा फुलला जातो आणि पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असे पांढरे शुभ्र आपले हे साबुदाणे बनवून तयार झालेले आहेत आणि खूप छान मस्त फुलून सुद्धा झालेले आहेत. म्हणजे डब्बल असे आपले हे साबुदाणे फुलले गेलेले आहेत. आणि अशाच प्रकारे आपल्याला ना जेव्हा केव्हा तुम्हाला उपवास असेल ना तर तेव्हा तुम्ही झटपट अशा मस्त आपला हा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा तुम्ही बनवू शकतात. खूप छान मस्त कुरकुरीत बनवून तयार होतो. तर अगदी झटपट असा मस्त आपले हे ना हा चिवडा बनला तर जातो. पण जरी तुम्ही वर्षभरासाठी जर हा नायलॉन साबुदाणा बनवून ठेवत असाल ना तर नक्कीच करून बघा. खूप छान आपला हा साबुदाणा बनला जातो. आणि बाजारात मिळतात त्यापेक्षासुद्धा भारी आपले हे ना नायलॉन साबुदाणे इथं घरच्या घरी मस्त असे कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र बनवून तयार होतात. सोबतच इथे मी ना थोडेसे ना शेंगदाणेसुद्धा तळून घेणार आहे. म्हणजे जे आपण साबुदाणा बनवला आहे ना नायलॉन साबुदाणा, तर त्याला मस्त खमंग अशी चव येते. त्यामुळे ना अगदी थोडेसे मी इथे ना अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला ह्याच तेलामध्ये व्यवस्थित असे खमंग असे तळून घ्यायचे आहेत. तर खूप छान आपली ह्या नायलॉन साबुदाणे आणि शेंगदाण्याने छान अशी मस्त चव येते. तर खमंग असे आपले इथं शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहेत. तर आम्ही इथं थोडेसे ना या नायलॉन साबुदाण्याच्या वरती हे शेंगदाणे टाकून घेणार आहे. तर आवडीप्रमाणे तुम्ही इथं शेंगदाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकतात. आणि इथं पाहू शकतात किती कुरकुरीत आपले नायलॉन साबुदाणे बनवून तयार झालेले आहेत. तर इथं बनवताना फक्त पाण्याचं प्रमाण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा साबुदाणे भिजवतो ना तर तेव्हा व्यवस्थित आपले हे साबुदाणे ना भिजवले गेले पाहिजे. नाहीतर मग आपण जर कमी पाण्यामध्ये हे साबुदाणे भिजवले ना तर जेव्हा आपण हे साबुदाणे शिजवतो ना तर तेव्हा थोडंसं पाणी आपल्याला जास्त लागू शकतं. फक्त पाण्याचंच व्यवस्थित आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर आपलं प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर कुठलीही वस्तू तुम्ही बनवा अजिबातसुद्धा चुकत नाही. अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते.